महायुती सरकार आणण्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरल्या होत्या त्यातल्याच 60 लाख लाडक्या बहिणींना सरकारने योजनेतून बाद केले आहे। तर मंडळी नमस्कार, मी सचिन आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र 45। तर मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी तत्कालीन सरकारने काही नियम व अटी घालून सुरू केली होती व राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा होण्यासाठी दरमहा 1,500 रुपये देण्यास सुरुवात केली। त्याचवेळी विरोधकांकडून टीकाही करण्यात आली की ही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांची वोट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी आणली गेली आहे। परंतु विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता महायुती सरकारने ही योजना सुरू ठेवून सरसकट महिलांना महिन्याला 1,500 रुपये देऊ केले। परंतु आताच्या घडीला 2,46,00,000 महिलांना महिन्याला 1,500 रुपये दिले जातात व यासाठी वर्षाचे 42,000 कोटी रुपये लागतात। निवडणुकीच्या काळात निवडून आल्यानंतर दर महिन्याला 2,100 रुपयाचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी किमान वर्षाला 60,000 कोटी रुपये लागतील। हा तिजोरीवरचा खर्च कमी करण्यासाठी सरकार घालून दिलेल्या अटींची पाहणी करून अर्जाची छाननी करत आहे। यासाठी महिला व बालविकास विभागाने संबंधित विभागाकडून माहिती मागवली आहे। तर पाहूया काय आहेत ते नियम व अटी व त्यातून कोणत्या महिला बाहेर पडू शकतात। पहिली अट अशी की ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला। दुसरी अट आहे की ज्या महिला किंवा त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती सरकारी नोकर किंवा पेन्शनधारक आहे अशा महिला। तिसरी अट अशी आहे की ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात म्हणजे इन्कम टॅक्स भरतात। चौथी अट अशी आहे की ज्या महिला सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेतात अशा महिला, उदाहरणार्थ PM किसान असेल किंवा संजय गांधी निराधार योजना यांसारख्या योजना असतील। पाचवी अट अशी आहे की 5 एकरपेक्षा जास्त शेती असलेल्या कुटुंबातील महिला, म्हणजे ज्यांच्या घरी 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे। किंवा 6वी अट अशी आहे की ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे अशा महिला, ट्रॅक्टर सोडून। यावरून तुम्हीच ठरवू शकता की तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भविष्यात मिळतील की बंद होतील। अशाच नवनवीन माहितीसाठी महाराष्ट्र 45 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास कमेंट शेअर जरूर करा। धन्यवाद।